कांद्याची आज खऱ्या अर्थाने चांदी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि सुधीर भाऊंसारखा सोन्यासारखा लोकप्रतिनिधी मिळाल्यानंतर अशा प्रकारची कामं तर होणारच. आणि सुधीर अतिशय कर्तृत्ववान उत्तम कार्यकर्ता आहे. त्याने कालच मी बघितलं, त्याने एक सुंदर बॉटनिकल गार्डन बनवलं आहे तिकडे विसापूरला. खूप सुंदर तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रतिभाही आहे आणि खूप चांगलं काम करण्याची त्याच्यात शक्ती आहे. उत्तम नेतृत्व आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तर त्यांनी चांगलं काम केलंच, वनमंत्री म्हणून, अर्थमंत्री म्हणून, पण लोकसभेचा खासदार म्हणून देखील चांगलं काम सुधीर नक्की करेल असा मला विश्वास आहे. पण निश्चितपणे मला विश्वास आहे की सुधीर भाऊंसारखा एक अतिशय सक्षम आणि संवेदनशील सांस्कृतिक मंत्री आपल्याला मिळालाय. सांस्कृतिक विभागाने अतिशय चांगल्या प्रकारचा पुढाकार घेतला, त्याबद्दल मी सुधीर मुनगंटीवार साहेबांचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक देखील करतो. आपके पास जो कोहिनूर हीरा है वो है सुधीर भाई मुनगंटीवार जी. मैंने मेरे जीवन के अंदर इतना कार्यक्षम, इतना सबको प्यार करने वाला, मजदूर को भी प्यार करते हैं, और लंदन जब गए तो वो वहाँ के प्रधानमंत्री सुनुक भी इनसे मिले. तो ये ऑल इन वन को यदि एक मैंने मेरी जिंदगी के अंदर देखा है तो केवल वो सुधीर भाऊ मुनगंटीवार जी हैं. माझ्या जीवनात मला कधी माहित नव्हतं की राजकारणामध्ये मला अशी संधी मिळेल की ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष सुधीर भाऊ होते, त्याच वेळेस मला युवा मोर्चाच्या राज्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळेल आणि सुधीर भाऊंच्या नेतृत्वाखाली की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे सांस्कृतिक कार्यक्रम आणि एवढे पुरस्काराचे भव्य दिव्य कार्यक्रम देशामध्ये कुठेही झाले नसतील. एवढे चांगले कार्यक्रम भाऊंच्या कार्यकाळामध्ये मुंबई असेल किंवा अन्य भागामध्ये त्या ठिकाणी झालेले आहेत. करून तुम्हाला दिलेल्या तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात, खूप नशीबवान आहात तुम्ही. आसा नेता होने नहीं. मैं बहुत खुश हूँ, मुझे बहुत हर्ष है इस बात का कि हमारे आदरणीय माननीय श्री मंत्री जी, हमारे कल्चर मिनिस्टर श्री सुधीर जी, जिनके नेतृत्व में वाकई महाराष्ट्र में कल्चर का चौतरफा विकास हो रहा है, बहुमुखी विकास हो रहा है. मैं बहुत अभिवादन करता हूँ आपका मंत्री जी. खरंच भाऊ तुम्ही जे केलंय त्यासाठी इतकं मनापासून तुमचे आभार मानावेसे वाटतायत. जसं सुभाष सर बोलले की एक शेर ही ये काम कर सकता है, कारण तुम्ही खरोखर वाघ म्हणायच्या ती पदवी तुमच्यावर शोभते. वाघांच्या सानिध्यात तुम्ही वाढला आहात, लहानाचे मोठे झाला आहात म्हटल्यानंतर हे कार्य तुमच्याकडनं होतंय म्हटल्यावर आम्हाला खरंच खूप मनापासून आनंद होतोय. सुधीर भाऊ तुमचं खूप खूप अभिनंदन. आतापर्यंत आम्ही शिवाजी महाराजांची पुस्तकं वाचली होती, नंतर साक्षात शिवाजी महाराजांनी पडद्यावर बघितले, आणि आता त्याचा खरोखरचा अंश म्हणजे वाघ नका तुम्ही घेऊन आला. म्हणजे आम्ही आज हा जो इतिहास, खरा इतिहास जो घडलाय तो आज आम्ही बघतो आहोत. आणि जाता जाता एकच की तुम्ही एवढं खूप चांगलं काम करताय. आम्ही किती 40 वर्ष झाली मला इंडस्ट्रीत, खूप सांस्कृतिक मंत्री बघितले. तुमचं काम अप्रतिम आहे. आम्हाला काहीतरी आशा दिसते तर सुद्धा मुघल रूपी संकटात मराठी चित्रपटसृष्टी अजूनही तुम्ही शिवाजी महाराजांसारखं काम करतायत, त्या संकटातून तुम्ही सोडवाल अशी पूर्ण आशा. धन्यवाद. खूप खूप भाऊंनी तर चांगलं काम केलेलंच आहे. सगळ्यांचे म्हणजे आशास्थान जे होतं ते परिपूर्ण केलं आहे. पण एक गोष्ट मला जाणवली की 2 विरोधाभास आहेत मंत्रिमंडळातले. एक डायरेक्ट वन विभाग आहे, त्याला म्हणजे एकदम एक डायरेक्ट असा सांस्कृतिक विभाग. पण आनंदाची गोष्ट अशी की दोन्ही विभाग भाऊ एकटे सांभाळतात. म्हणजे त्यांची कल्पकता किती मोठी असतात आणि तुम्ही म्हणजे बखूबी ते सगळं सांभाळता. त्याच्याबद्दल तुमचे पण धन्यवाद. चंद्रपुर में आज पहली बार हमारे ताड़ोबा का फेस्टिवल का आयोजन हुआ है, वो भी इतनी बड़ी स्केल पर. इस शानदार महोत्सव का आयोजन करने के लिए मैं फिर ऑनरेबल मिनिस्टर श्री मुनगंटीवार जी का धन्यवाद करना चाहूँगी.